अरे पैशापोटी तर हे जग तुमच्यावर प्रेम करतं, पण कसल्याही प्रकारचा लोभ न ठेवता त्या मुलीवरती जर प्रेम कोण करत असेल तर तो बाप आहे. मला असं वाटतं एकदा बाप निघून गेला माहेरामधला तर पिशवीमध्ये बदल झाल्याशिवाय राहत नाही. पहा तुम्ही गड्या, मुलींना अनुभव आहे. ज्यावेळेस आई आणि वडील जिवंत असतात ना माहेरमध्ये, त्यावेळेस ते माहेर अगदी खेळत असतं मुली करता आणि ते माहेर जिवंत असतं. ज्या दिवशी माहेरमधील आई वडील निघून जातात ना महाराज, त्यावेळेस माहेर पोरक झाल्याशिवाय जो आनंद आई वडील असताना असतो ना, तो आनंद मुलीला भेटत नाही महाराज. एक सांगू तुम्हाला, आई आणि वडील जर असले ना, त्या मुलीची पिशवी कधी खाली जात नाही, रिकामी जात नाही. मुलगी श्रीमंत असू द्या गड्या, तरी ती आई वडील म्हणत असते की बटाटे तरी नाही, कांदे तरी नाही, वांगे तरी नाही, हे तरी नाही, ते तरी नाही, तांदूळ तरी नाही. का तिच्या घरी नाही का आहे गड्या, पण त्या आईचं वडिलाचं प्रेम एवढं असतं की ते प्रेम आपण मोजू शकत नाही. जसं आकाश केवढं आहे त्याला उपमा नाही, पृथ्वी केवढी आहे त्याला उपमा नाही, तसं आईचं आणि वडिलाचं प्रेम किती आहे मला असं वाटतं त्याला सुद्धा उपमा नाही. ज्या मुलाचे वडील निघून गेले गड्या, नक्की सांगतो गड्या, त्यांचा प्रेमाचा समुद्र आला नाही. प्रेम करू शकत हे जग. अरे पैशापोटी तर कोणी प्रेम करतं गड्या, पण निस्वार्थ अगदी प्रामाणिकपणाने कसलाही लोभ अंतःकरणामध्ये न ठेवता निस्वार्थ जर प्रेम करणारा कोण असेल तर मला असं वाटतं त्याचं नाव बाप आहे. म्हणून हयात आहे ना तोपर्यंत सेवा करा गड्या. अरे भगवान परमात्मा जो आला ना पंढरपूरला, तो फक्त आईवडिलाची सेवा केली पुंडलिक रायाने म्हणून आला गड्या. आणि तुम्ही जर आईवडिलाची जर सेवा करत नसेल, त्यांना जर माघारी बोलत असेल, त्यांना लागतं काय? काही लागत नाही रे, फार थोडं लागतं. फक्त घराच्या बाहेर पडताना कधीतरी विचारा गड्या, बाबा काय चाललं, बरी आहे का तब्येत, गोळ्या खाल्ल्या का, जेवण झालं का, हे विचार. त्यांना लागतं काय? अरे आपण जर बाहेर 10-20 जणाला सहज चहा जर पाजत असेल आणि घरी आई वडिलांना जर विचारत नसेल तर काय करता तुमच्या पैशाला, काय करता तुमच्या श्रीमंत? अरे झिरो किंमत आहे. अरे ज्या माय बापाने आपल्याला जन्म दिला, लहानचं मोठं केलं, तर हाताच्या फळासारखं जपलं सांभाळलं, त्या आई वडिलाला जर आपण जीव लावत नसेल, त्यांना जर शिव्या देत असेल, मारत असेल, माघारी बोलत असेल, त्यांची सेवा जर आपल्याकडून घडत नसेल, तर मला असं वाटतं धिक्कारी तुमच्या. पंढरपूरला जाऊ नका गड्या एखाद्या वेळेस, तुम्ही एखाद्या वेळेस भगवान बाबाचं दर्शन घेऊ नका, एखाद्या वेळेस मारुतीरायाचं दर्शन घेऊ नका, एखाद्या वेळेस पांडुरंगाचं विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेऊ नका. पण मला असं वाटतं आई वडिलाचं दर्शन घेतल्याशिवाय तुम्ही घराच्या बाहेर पडू नका. सगळं तीर्थाची धुळे जे का माता पितरी, अरे आपल्या आईच्या आणि वडिलांच्या पायामध्ये या 108 तीर्थ त्यांच्या पायामध्ये आपल्या मुलांसाठी. आपण नुसतं आई वडिलाचं दर्शन जरी घेतलं तर या सगळ्या तीर्थाचं दर्शन, प्रदक्षिणा, अगदी सगळं काही आपल्याला प्राप्त. म्हणून खऱ्या अर्थाने वडील गेले म्हणजे मला असं वाटतं प्रेमाचा समुद्र आटला आहे. तोपर्यंत किंमत कळत नाही गड्या आपल्याला, ही फार मोठी शोकांतिक आहे तोपर्यंत किंमत करा. अरे इकडं तिकडं याला त्याला वाव देण्यापेक्षा आपल्या, मला तर वाटतं